बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले। सध्या जिल्ह्यात नेत्यांचे प्रमुख कार्यकर्त्यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ, धनंजय मुंडेंचा राजीनामा वाद होण्याची शक्यता, जिल्ह्यात निदर्शनं, आंदोलन, उपोषण, मोर्चे होऊ शकतात। याच पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला। या अहवालातून विकास बनसोडेच्या मृत्यूचं कारण समोर आलंय। अतिमारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव होत तसंच शॉकमध्ये जाऊन विकासचा मृत्यू झालाय। अंतर्गत रक्तस्राव झाल्यानं तो शॉकमध्ये गेल्याने त्याचा मृत्यू झालाय। अशोक सोनावणे, अमरदीप सोनावणे आणि भैया सोनावणे हे तिघेजण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमॅन म्हणून कार्यरत होते। या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन गुले यांच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर आला असल्याची माहिती वॉचमॅनने दिली। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कुटुंबियांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली। वन विभागाने राहत्या घरावर कारवाई करून बेघर केल्याचा आरोप खोक्याच्या कुटुंबियांनी केलाय। अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य असल्याने कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी मागणी खोक्याच्या कुटुंबियांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकार आपल्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते, मात्र दिलं नाही। आता औरंगजेबाच्या बहिणीला 2100 रुपये द्यायला सुरुवात केली असं त्यांनी म्हटलंय। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय। सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं अविश्वास ठराव मांडलाय। उद्या काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणारे सभापती सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाल्यास आम्ही कामकाजात सहभागी होणार नसल्याचं विरोधकांनी म्हटलंय। नाशिक बाजार समिती सभापतीपदी कल्पना चुंबळेंची निवड झाली आहे। यावेळी त्यांनी मोदींसह अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांचे आभार मानले। तसंच निरपेक्ष आणि स्वच्छ काम करण्याचे त्यांनी आश्वासन दिले। यावेळी चुंबळे यांची सभापतीपदी निवड होताच पिंगळेवर टीका केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील गौता अभयारण्यात आग लागली। धुराचे मोठे लोट परिसरात पसरले। उन्हामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि अभयारण्यात अनेक पशुपक्षी असल्यामुळे त्यांना आगीचा धोका आहे। कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी रिक्षा चोरट्यावर कारवाई केली। हा आरोपी कल्याण डोंबिवलीतून रिक्षा चोरून कर्जतमध्ये विकत होता। याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला बेड्या ठोकल्या। तसंच आरोपीकडून 4 रिक्षा जप्त करण्यात आल्या। मेरठमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली। पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याची हत्या केली आहे। हत्येनंतर नवऱ्याच्या शरीराचे 15 तुकडे करून एका ड्रममध्ये भरून त्यात सिमेंट टाकलं। पती मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता। 22 दिवसांपूर्वी तो लंडनवरून मेरठमध्ये आला होता। पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील मुलीच्या वसतिगृहात गांजा, मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं आढळून आली आहेत। या संदर्भात एका विद्यार्थिनीची नावासहित तक्रार केली। तसंच विद्यार्थिनीनं वसतिगृहाबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे। जालन्यात ज्वेलरीच्या दुकानात घुसून एका व्यापाऱ्यावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडली आहे। कडवी मंडी भागात हरकाराम चौधरी याच्या ज्वेलरीच्या दुकानातून 2 अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत त्याच्याकडे पैसे मागितले। दरम्यान व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केलं। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही चित्रित झाला। दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। मनमाडच्या दरे गावात काणिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव सुरू। या निमित्तानं रंगपंचमी रथोत्सव पार पडला। या रथोत्सवाला रंगाची उधळण करत सुरुवात होते। नवनाथाची वेशभूषा परिधान करून लहान मुलं रथात विराजमान होतात। हा रथ ओढण्याचा मान गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बैलजोडीला मिळतो। मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली। दरम्यान उत्सव साजरा करण्यासाठी रस्त्यावर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमली। सर्वत्र रंगाची उधळण पाहायला मिळाली। रायगड पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरव यांच्या होलिकोत्सवाची आज सांगता झाली। दरम्यान काळभैरवाची पालखी गावात फिरून मंदिरात विसावली। यावेळी या ठिकाणी पूजा अर्चा करण्यात आली। ग्रामस्थांनी पारंपरिक खालबाजाच्या तालावर नाचत पालखीची मिरवणूक काढली। 6 दिवस चाललेल्या या उत्सवात शिमग्यातील विविध खेळ, धार्मिक कार्यक्रम पार पडले। रंगपंचमीची मोठी धूम शिर्डीत पाहायला मिळाली। सकाळपासूनच हजारो भाविक रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिर्डीत दाखल झाले। आज साईबाबांच्या रथाची मिरवणुकीच्या आधी द्वारकामाई समोर रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी साईच्या गाड्यावर भक्तांनी ठेका धरत सण साजरा केला। रंगपंचमीनिमित्त शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या वतीनं मनमाडला एकात्मा चौकात रंगपंचमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान परिसरातील नागरिकांनी सहभागी होत
रंगांची उधळण केली। यावेळी लहानग्यांपासून ते मोठ्यांनीही नाचत गात जल्लोषात रंगपंचमी साजरी केली। मुंबईतील बीकेसी मध्ये संस्कृतीचा वारसा सांगणारे वस्तू संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। राज्याच्या वैभवशाली परंपरेचं संवर्धन करणं हे राज्य शासनाचं कर्तव्य असल्याचं यावेळी शेलार यांनी म्हटलंय। म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयाच्या आवारात मुंबई मंडळ नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे। या नागरी सुविधा केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आलंय, तर एप्रिलमध्ये हे नागरी सुविधा केंद्र सेवेत दाखल होणार आहे। त्यामुळे नागरिकांना आपली निवेदनं, पत्र, तक्रारी या ठिकाणी जमा करता येणार आहे। नीट पीजीच्या परीक्षा 15 जूनला होणार आहेत। वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे। संगणक आधारित होणारी ही परीक्षा 2 सत्रांमध्ये घेण्यात येईल, तर परीक्षेशी संबंधित तपशील आणि इतर माहिती परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील सेवा देणाऱ्या 17 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे। 2005 नंतर जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली होती, मात्र 2005 पूर्वी ज्यांनी भरती प्रक्रिया सुरू केली असेल त्यांना पेन्शन लागू करावी असा निर्णय शासनानं घेतलाय। त्यानुसार शिक्षकांना जुनी पेन्शन लागू केली। यावेळी शिक्षकांनी आयुक्तांचे आभार मानले। शिर्डी विमानतळावर येत्या 30 मार्चपासून नाईट लँडिंग सुविधा होणार आहे। इंडिगो कंपनीचं विमान 30 मार्चला रात्री 9:50 हैदराबादकडे उड्डाण करून नाईट लँडिंग सुविधेला सुरुवात करणार आहे। नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही शिर्डी विमानतळावर सुरू होत असलेली नाईट लँडिंगची सुविधा महत्त्वाची ठरणार आहे। जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडलेली। यामध्ये चेअरमनपदी रोहित निकम तर व्हाईस चेअरमनपदी अरविंद देशमुख यांची निवड करण्यात आली। चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 1 अर्ज आल्यानं निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली। यावेळी त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला। माशांचे भाव गगनाला भिडले। होळीनिमित्त कोळी बांधव सुट्टीवर असल्यानं खोल समुद्रात मासेमारी करायला गेले नसल्यामुळे यामुळे मासेमारी बंद आहे। त्यामुळे मासळीचा भाव वाढलाय। पापलेट, सुरमई, हलवा, जिताळा 1000 रुपये किलो दरानं विकले जात आहेत। पुढील आठवड्यात कोळी बांधव पुन्हा मासेमारी सुरू करतील, त्यानंतर त्याचे दर कमी होतील अशी आशा आहे। जालन्यात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली। तसंच या आरोपीकडून 13,71,000 रुपयाच्या गुटख्यासह 5 लाख रुपये किमतीचे टेम्पो जप्त करण्यात आले। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। या कारवाईत 2 होड्या महसूल प्रशासनानं जप्त केल्या। तसंच या दोन्ही होड्यांवर कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचं समोर आलं। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून तापमान काहीसं कमी झाले। 40वर पोहोचलेल्या तापमानाचा पारा आता 32 अंशावर आलाय। त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळालाय। चंद्रपुरातील तापमानाचा पारा 40 अंशावर गेलाय, तर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी उष्माघाताच्या लाटेपासून स्वतःचं संरक्षण करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेच्या 300 कोटी रुपये मालमत्ता कर थकवलाय, तर हा थकबाकीचा वाद न्यायालयात पोहोचलाय। मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची संचित थकबाकी हजारो कोटींवर गेलेली असताना मेट्रो प्राधिकरणाच्या थकीत मालमत्ता कराचीही त्यात भर पडली आहे। ठाणे महानगरपालिकेत कचऱ्याचं निवारण योग्य पद्धतीनं करण्यात येत आहे, मात्र वर्तक नगर परिसरात कचरा साचल्याचं आढळून आलंय। त्यामुळे येत्या 2 दिवसात शहरातील कचऱ्याच्या समस्या सुटणार असल्याचं आश्वासन महापालिकेनं दिलेलं आहे। मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावर समुद्री कासव अंडी न घालताच समुद्रात निघून गेलं। किनाऱ्यावर असलेल्या वर्दळीमुळे कासव अंडी न घालताच माघारी समुद्रात गेल्याची शक्यता व्यक्त केली। त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। उत्तर भारतात जाणाऱ्या मालगाड्यांचे थांबे त्वरित सुरू करण्याची मागणी लासल गावातील कांदा व्यापाऱ्यांनी केलेली आहे। प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, बिहारकडे कांदा घेऊन जाणाऱ्या मालगाड्यांची लोडिंग बंद होती। त्यामुळे कांदा पाठवण्यासाठी ट्रकद्वारे तिप्पट भाडं मोजावं लागत होतं। पालघरमधील वाडा आणि विक्रमगडमध्ये जलजीवन मिशन योजनांसाठी निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर केला जातोय। सरपंचांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे। योजनेमागे कोट्यावधी रुपये खर्च करूनही निकृष्ट दर्जाचा पाईप वापरला जातोय, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। पुण्यात मनसेविरुद्ध एबीव्हीपी असा वाद निर्माण झालाय। वाडिया महाविद्यालय इथं मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या फलकावर अभाविपनं स्प्रे पेंटिंगनं जॉईन अभाविप असं लिहिल्यानं मनसे आक्रमक झाली। त्यानंतर मनसेच्या विद्यार्थी संघटनेने एबीव्हीपीच्या नावाला काळं फासून उत्तर दिलं, तर अभाविप कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली।
बीडच्या माजलगावात शेकापनं उपविभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन केले। संजय गांधी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, तसंच सज्जावर न राहता घरभाड्यात घेणाऱ्या तलाठ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। रायगडच्या श्रीवर्धनमधील बॉक्साईट उत्खननाविरोधात शिवसेना पक्ष आक्रमक झालाय। तर या उत्खननाविरोधात उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे। बॉक्साईट उत्खननामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून पर्यटन व्यवसायावर परिणाम होतोय, त्यामुळे बॉक्साईट उत्खनन थांबवण्यासाठी शिवसेनेनं आंदोलन पुकारलं। मुंबईतील वरळीत सागरी किनारा मार्गालगत भूमिगत वाहनतळांचं काम अंतिम टप्प्यात आलंय। वरळी समुद्र किनारा परिसरात 2 भूमिगत वाहनतळ बांधण्यात येणार आहेत। या वाहनतळावर 392 गाड्या उभ्या करण्याची क्षमता असणार आहे। शिवडी नावाशिवा सागरी सेतू दरम्यान आजूबाजूची जमीन मध्य रेल्वेच्या हद्दीतले आणि या जमिनीवर मध्य रेल्वेनं आउट ऑफ होम जाहिरात सुरू केली आहे। त्यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक 1 कोटी रुपये उत्पन्न मिळालं, तर आउट ऑफ होम जाहिरातीमधून 49 कोटी रुपये महसूल मिळाला आहे। मध्य रेल्वेची अटल सेतूमुळे कोट्यावधीची कमाई झाली। अटल सेतूकडे बहुसंख्य वाहन चालकांनी पाठ फिरवली, त्यामुळे मध्य रेल्वेला आर्थिक लाभ होतोय। वाशी पथकर नाक्यावर हलक्या वाहनांना देण्यात आलेली पथकर माफ, यामुळे अटल सेतूकडे वाहन चालकांनी पाठ फिरवली। मध्य रेल्वेकडे जाहिरात कंत्राटद्वारे लाखोंची कमाई झाली आहे। मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर जाहिरात लावून कोट्यावधी रुपये महसूल मिळालाय। मध्य रेल्वेवरील 26 रेल्वे गाड्यांवर विनाईल रॅम्पिंग लावून विविध जाहिरात केली जाते। IIT मुंबईच्या संशोधकांनी नवी प्रणाली विकसित केली आहे। भारतीय रेल्वे वेळापत्रकाच्या नियोजनातील अडचणी सोडवण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे। लांब पल्ल्याच्या आणि आठवड्यातून 1-2 वेळा धावणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक अधिक सुटसुटीत करण्यासाठी समूह नियोजन ही संकल्पना वापरली आहे। पुणे ते मुंबई युवक काँग्रेसकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आले। बेरोजगारी, गुन्हेगारी आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा आयोजित केली आणि पदयात्रेचं आज नवी मुंबईत आगमन झालं। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पदयात्रेचं जंगी स्वागत केलं। रायगड जिल्हा परिषदेचं 85 कोटी 85 लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदा 5 कोटी 5 लाखांनी वाढ झाली आणि अर्थसंकल्पात कृषी आणि शिक्षण क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तरतूद करण्यात आली। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक आज पार पडली। या सभापतीपदासाठी कल्पना चुंबळेची निवड करण्यात आली, त्यामुळे परिसरात त्यांच्या विजयाचा जल्लोष सुरू आहे। नागपुरातील घटनेनंतर राज्यभरात अलर्ट घोषित करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस देखील रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत लोकांना शांततेचं आवाहन करताय। दरम्यान मंगळवारी रात्री पोलीस आयुक्त प्रवीण पवार पाटील नितीन बगाटे यांनी गस्त घालत शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला। औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। कबरीच्या प्रवेशद्वारावर SRPFची 1 तुकडी आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले, तर कबरीजवळ जाताना पूर्णतः बॅरिकेडिंग करण्यात आले। एकाच वेळी एकाच माणसाला प्रवेश मिळेल याची दक्षता इथं घेतली जाते। नागपूरच्या घटनेनंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। नागपुरातील घटना संवेदनशील आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवणाऱ्यावर कारवाई करणार असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। तर पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना सोडणार नसून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं कदमांनी म्हटलंय। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसलाय। चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने तिजोरी कापली, मात्र तिजोरीत रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू नसल्यानं चोरट्यांना काहीच मिळालं नाही। मात्र त्यांनी पोस्ट ऑफिसमधील महत्त्वाचे कागदपत्र अस्ताव्यस्त केलीत। पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। निगडी पोलिसांनी सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। या प्रकरणी पोलिसांनी एका सोनारालाही अटक केली। आरोपीकडून पोलिसांनी 13,57,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय।